गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. मी टाइम वाजले बघा 6:48 झाले. आता 5 मिनिटं झालं चालू करून. CNG अर्धी टाकी आहे, तर दुपारपर्यंत काम करू. तर फर्स्ट राईड आपल्याला आलेली आहे ओलामध्ये, पिंपरीची आहे. कारण इथं भोसरीतनं सकाळी सकाळी लवकर पडत नाही ट्रिप, त्याच्यामुळं छोटी तर छोटी पहिली राईड स्टार्ट करायला ठीक आहे, तर त्याच्यामुळं मी घेतलेली आहे. तर आधी पिकअप करतो कस्टमरला, मग भेटतो. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे. ह्या राईडचे मला भेटलेत 4 किलोमीटरचे 116 रुपये. तर तळेगाव दाभाडी येते 18 किलोमीटरला 246 रुपये उबरमध्ये. असली राईड कसं काय परवडायचा? मॉर्निंगचं टाईम आहे आणि काय ठीक आहे. तर आज तारीख आहे 13/12/2025, वार आहे शनिवार. तर फर्स्ट राईड तर कंप्लीट झालेली आपली ओलामध्ये झाली. तर आता नेक्स्ट राईड बघू, जर आली तर देतो अपडेट. मित्रांनो, आपली दुसरी राईड पण कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती YCM वल्लभनगर टू बाणेरची होती. आता ड्रॉप झालंय. ह्याचे आपल्याला भेटलेत 15 किलोमीटरला 276 रुपये. तर आता ड्रॉप तर झालाय. आता नेक्स्ट राईडसाठी आता वाजते पण काय 4 किलोमीटर पिकअप टाकायला लागले. तर आता बघू, थोडा वेळ वाट बघू. उबर पण चालू केलंय, मग नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. आपली तिसरी राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती बाणेरवरून सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन. तर ह्याचे आपल्याला 14 किलोमीटरचे भेटलेत 248 रुपये. टाइम लागला आहे 25 मिनिटं. तर ड्रॉप तर झाला आहे, तर अजून काही राईड आली नाही आहे. तर चला, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. तर आपली चौथी राईड कंप्लीट झालेली आहे. ही राईड होती मी शिवाजीनगरला होतो सह्याद्री हॉस्पिटलच्या इथे. तिथून मला 2.5 किलोमीटर पिकअप पडला. आता आलोय मी JW मॅरियट गोखलेनगरला. आता ड्रॉप झाले. ह्या राईडचे मला 5 किलोमीटरचे भेटलेत 181 रुपये. तर चला, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. आपली चौथी राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती गोखलेनगर वरून किवळेला. ही 22 किलोमीटरची राईड होती. याचे मला भेटलेत 413 रुपये. तर आता इथं कुठंतरी CNG भरू, कारण सकाळी CNG भरला नव्हता. 2 काड्या राहिलेत, त्याच्यामुळे आधी CNG वगैरे भरून घेऊ, मग त्याच्यानंतर मग चालू करू. आपली 5वी राईड कंप्लीट झालेली आहे. आता मी नाशिक फाट्याला ड्रॉप केले. ही राईड होती देवरोडवरून नाशिक फाटा. तर ड्रॉप झाले. ह्या राईडचे आपल्याला भेटले 14 किलोमीटरचे 242 रुपये. उबरमध्ये राईड होती. तर आता जाऊ पिंपळे सौदागर साईडला. इथून फार फिरून फिरून दाखवते. राईड तर यायला लागले, पण लांबून लांबून पिकअप येत आहे. तर आता पिंपळे सौदागर साईडला जाऊ, मग बघू नेक्स्ट राईड. मित्रांनो, आपली 6वी राईड घेऊन आलोय मी कोथरूडला. याचे भेटलेत आपल्याला 395 16 किलोमीटरचे. तर आता इथून तर वाजली नाही आहे. टाईम पण काय खूप लागलं नाही आहे, 40 मिनिटं लागलाय. तर आता ड्रॉप झालंय. नेक्स्ट राईड बघू, आली की देतो अपडेट. एक छोटीशी राईड घेऊन आलोय कोथरूडवरून. चूल मटन हॉटेल आहे बघा इरंडवणीला, ते तिथं ड्रॉप झाले. 4 किलोमीटरची राईड होती. याचे आपल्याला भेटलेत 177 रुपये. तर आता ड्रॉप झालेला आहे. तर बघू, आता नेक्स्ट राईडसाठी वाट बघू. आपली 8वी राईड कंप्लीट झालेली आहे. ही राईड होती इरंडवणीवरून पिंपळे सौदागर. टाईम खूप लागला, 1.25 तास लागून गेला, कारण युनिव्हर्सिटी चौक पूर्ण जाम आहे. तर ह्याचे आपल्याला 14 किलोमीटरचे भेटले 295. तर टाईम तर खूप लागला या राईडला. तर ठीक आहे. तर आता ड्रॉप झालेला आहे. आता वेट करतोय. दुसरी राईडची पण काही आली नाही. आले की देतो अपडेट. लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला पिंपळे सौदागरला. तिथून मी पिंपळे सौदागरवरून कुठं गेलो 18 किलोमीटर फेज 3ला. त्याचे मला भेटले 340 रुपये. ती उबरमध्ये होती. त्याच्यानंतर तिथून मी फेज 3वरून गेलो बाणेरला. ते पण उबरचीच होती. त्याचे मला भेटले 285 रुपये. आणि आता मी आलोय ते जे फेज 3वरून जे राईड होती ते 13 किलोमीटरची होती.
आणि आता मी बाणेरवरून आलोय फेज 1ला हिंजेवाडीला. तर आता ह्याचे भेटले 295 रुपये. तर आता इथं थांबलेलो आहे. आता काही वाजली नाहीये, वाजली की देतो अपडेट. कारण आता खूपच चांगलं झालं आतापर्यंत, तर काम तर चांगलं झालेलं आहे. आता पुढची राईड आली की देतो अपडेट. परत मी बाणेरला चालोय आणि ही राईड होती मिनीमध्ये होती. तर ह्या राईडचे मला भेटलेत हिंजेवाडीवरून बाणेरला 6 किलोमीटरची राईड होती. ह्याचे मला भेटलेत 197, कारण मिनीमध्ये होती म्हणून कमी भेटलंय. तर आता शिवाजीनगरची पडली. आता शिवाजीनगरला जाऊन भेटतो. आता मी पोचलो आहे एरंडवनेला. आता मी बाणेरवरून 12 किलोमीटरची राईड आणली. याचे मला दिले 354 रुपये. तर आता चांगली तर राईड वाजायला लागली, पण ॲक्सेप्ट होत नाहीये. कल्याणीनगर वाजली होती, परत वानवडी वाजली होती 10 किलोमीटरला 400 रुपये, पण ॲक्सेप्ट झाली नाही. आता एखादी चांगली राईड घेऊन बघून ॲक्सेप्ट करू. मित्रांनो, आपलं दिवसाचं झालंय एंड. तर आपली अर्निंग बघा, कारण मी आलोय आता अलंकापुरम चरोलीला आणि आपली अर्निंग बघा 3800 रुपये ओलामध्ये आणि उबरमध्ये 1180 रुपये. तर टोटल करू आपण 1180 प्लस 3837. तर आपली अर्निंग झालेली आहे 5017 रुपये. ह्याच्यातनं मायनस करायचे आपल्याला 67 रुपये ओलाचं फक्त. तर 4950 रुपये अर्निंग झाली आपली. आधी टाईम बघून घ्या, 11 वाजलेत. तर एवढी अर्निंग झाली आपली. टाईम मी सकाळी 7 वाजता निघालो होतो. तर 7 म्हणजे 7 ते 7 12 आणि 8 9 10 11 म्हणजे 16 तास वगैरे आपलं काम झालेलं आहे. कारण आज सकाळी लवकर चालू केलं होतं, जे भेटेल ते केलं होतं. पण आज नाही का, आज शनिवार होता. तर आज एवढी अर्निंग झाली म्हणून असं वाटू नका की रोजच होते. रोज होत नाहीये. कारण मागचे 2 दिवसाचा व्हिडिओ बघा, त्याच्यात एक दिवस 2000 झालेत आणि काल फक्त 14 1450 झालेत. तर असं वाटून घेऊ नका की रोजच होतंय. तेवढं रोज होत नाहीये. कधीतरी एक दिवस असतो की चांगलं अर्निंग होती. पण हे व्हिडिओ बघून जर तुम्ही गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय काहीतरी. कारण रोज होत नाहीये. कधीतरी एखादा दिवस असतो की चांगलं अर्निंग. आज धंदा होता म्हणून अर्निंग झालीये. तर असं विचार करू नका की एवढी अर्निंग रोज होती तर गाडी घ्यायचा विचार करू नका. तर ठीक आहे. तर आजची अर्निंग एवढी झाली आणि रनिंग बघा किती झालेली आहे. 255 किलोमीटर झालेलं आहे. तर उद्या पण आपण प्रयत्न करू चांगली अर्निंग करायची. कारण आपलं रोजचं 3000चं टार्गेट असतो, पण कधी कधी होतं, कधी होत नाहीये. ह्या आठवड्यात 2-3 दिवस झाले, पण 2 दिवस नाही झालेला आहे. तर ठीक आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनल. कारण मी रोज व्हिडिओ टाकणार आहे, रिअल व्हिडिओ टाकणार आहे. की असं नाही आहे की आज अर्निंग झाली तर आज टाकणार, असं नाही आहे. रोज जे काही होईल ते टाकणार आहे. तर चला, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला, गुड नाईट मित्रांनो.